आणि पीसीएमसी संघ आपल्याला विनंती, आपले 2 आघाडीचे फलंदाज आपण लगेच मैदानावरती पाठवायचे आहेत आणि पहिलीच मॅच आपल्याला मैदानावरती आता सुरू करायची. चला क्षेत्ररक्षणासाठी चला टीम. खेड संघ विनंती, आपल्याला टॉस जिंकलाय आपण आणि प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे जास्तीचा वेळ आता घेऊ नका. दोनही पंच आता मैदानावरती जातील आणि लगेचच पहिल्या सामन्याला आपण मैदानावरती सुरुवात करतोय. 2 संघ एकमेकांसमोर आलेत, एका बाजूला पीसीएमसी तर दुसऱ्या बाजूला खेड संघ. अशा 2 मातब्बर ताकदवान संघांमध्ये पहिलीच मॅच आपल्या सगळ्यांना मैदानावरती पाहायला मिळणार आहे. हवेली फोटोग्राफर आयोजित टेनिस बॉल क्रिकेटचा हा विहंगम सोहळा आपण सगळेजण आज दिवसभर या मैदानावरती अनुभवणार आहोत. अनेक मातब्बर संघ या मैदानावरती खेळतील, अनेक चांगले खेळाडू आपल्याला मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील आणि या सगळ्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी आपण सगळेजण आज या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालात. पुन्हा एकदा सगळ्यांचं हवेली तालुका फायटर्स फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीनं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. 2 पंच आपण पाहतो मैदानावरती दाखल झालेले आहेत. राजू मेत्रे सर आणि लोकेश लोणारी सर हे 2 पंच आपण पाहतो मैदानावरती दाखल झाले. तर 2 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पीटीसी लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवरून आपल्याला या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळणार आहे. गुणलेखक ओमकार तर आमचे सहयोगी समालोचक समाधान अवचट सरांसोबत आज दिवसभरामध्ये एक चांगल्या क्रिकेट मॅच मध्ये आपण काम करताना पाहणार आहोत. सगळे ऑफिशियल टीम सज्ज आहे. मॅचला देखील आपण पाहत होता थोड्याच वेळामध्ये मैदानावरती सुरुवात होणार आहे. काही नियम, काही अटी या स्पर्धेमध्ये राहिलेले आहेत की प्रत्येक सामना हा 5 षटकांचा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. ज्यावेळेस पंचांना वाटेल की निर्णय द्यायला थोड्याशा अडचणी निर्माण होतात त्यावेळेस तिसऱ्या पंचांची मदत ते घेतील. खेळाडूंसाठी कुठलाही रिव्ह्यू आपण ठेवलेला नाहीये, म्हणजे एखादा खेळाडू पंचांकडे रिव्ह्यू मागणार नाही. जर पंचांना वाटलं हा निर्णय थोडासा डाऊटफुल आहे त्यावेळेस पंच तिसऱ्या पंचांची मदत घेऊ शकतात किंवा ते रिव्ह्यू पंचांना घेण्याचा अधिकार आपण फक्त दिलेला आहे. दोनही टीमचे 12वे खेळाडू हे कंपल्सरी समालोचन कक्षात असणं अवश्य आहे, कारण तुमच्या खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत योग्यरित्या येणं गरजेचं आहे. त्यामुळे दोनही टीमचे 12वे खेळाडू हे कंपल्सरी समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे. सामन्यात फेरबदल करण्याचा अधिकार पूर्णपणे आयोजकांकडे, कारण पावसाळ्यात स्पर्धा आहे त्यामुळे आपण पाहतो की पाऊस जर आला तर पूर्णपणे अधिकार आहे आयोजक कमिटीकडे राहणार आहेत. एका संघात खेळलेला खेळाडू त्या संघात खेळेल, दुसऱ्या संघात तो खेळताना दिसणार नाही. फोटोग्राफर न आढळल्यास संघ बाद केला जाईल. जे काही नियम अटी या स्पर्धेत आपण बनवलेले आहेत, गैरवर्तन करणाऱ्या संघाला बाद केलं जाईल. सर्व खेळाडू हे किटमध्ये असणं अनिवार्य आहे आणि सामने हे 5 षटकांचे होत आहेत. एक राखीव खेळाडू तुमचा इथे समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे. तर 5 षटकांसाठी 4 गोलंदाजांचा वापर तुम्हाला करायचा आहे. कुठला तरी एक गोलंदाज 2 षटकं टाकू शकतो. जर तुमच्याकडे 5 गोलंदाज असतील तर तुम्ही 5ही गोलंदाजांचा वापर 5 षटकांसाठी मैदानावरती करू शकता. ऑनलाईन स्कोरिंग आहे, ऑनलाईन सामने दिसत आहेत त्यामुळे आपला 12वा खेळाडू ते कंपल्सरी असणं गरजेचं आहे. आणि स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज आहे, बेस्ट बॉलर आहे, बेस्ट बॅट्समन आहे, अशा अनेक गोष्टी आणि अनेक पारितोषिक आहे. त्यामुळे तुमचे खेळाडू इथे समालोचन कक्षामध्ये असणं बंधनकारक कशासाठी आहे की ज्या खेळाडूंनी धावा बनवल्या, ज्या गोलंदाजाने विकेट घेतली त्याची पुरेपूर योग्य ती माहिती आमच्याकडे असणं गरजेचं आहे. गुणलेखकांकडे ती माहिती तुम्हाला द्यायची आहे, त्यासाठी तुमचा 12वा खेळाडू इथे महत्त्वाचा आहे.
पहिला सामना खेड आणि पीसीएमसी, तर त्यानंतर हवेली आणि कात्रज अशी यानंतरची मॅच आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं दोनही संघांना आवाज आत्ताच देऊन ठेवलेला आपण की ही मॅच संपण्या अगोदर, म्हणजे एक इनिंग संपली की पुढच्या सामन्याचा टॉस करणार आहे आपण, म्हणजे पहिली 5 षटकं संपली की लगेच पुढच्या सामन्याचा टॉस करणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं हवेली टीम आणि कात्रज टीम आपण दोनही टीमना तयार थांबा, म्हणजे एक इनिंग संपली की आपण लगेच टॉस या ठिकाणी करूयात. अनेक पारितोषिक या स्पर्धेमध्ये मग प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय, चतुर्थ आणि 5व्या क्रमांकासाठी जे काही ट्रॉफी आपल्याला मिळालेल्या आहे, त्याचबरोबर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असेल, म्हणजे जेवढ्याही ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आपण देणार आहे ते सगळे ट्रॉफी सौजन्य यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला प्राप्त झालेलं आहे. ते उरुळी कांचन नगरीचे युवा नेते सन्माननीय अजिंक्य दादा कांचन यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, 5व्या क्रमांकासाठी ट्रॉफी सौजन्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर विशेष सौजन्य म्हणजे ज्यामध्ये भोजन सौजन्य, एकाच एंडनं सगळी षटकं खेळली जातील, बोट एंडचा वापर मैदानावरती होणार नाहीये. भोजन सौजन्य ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला मिळाले, ज्यांनी आयोजन केल्या स्पर्धेचं ते हवेली तालुका फायटर्स. सभासदांच्या वतीनं सगळ्या खेळाडूंच्या आणि प्रेक्षकांच्या स्नेह भोजनाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. पाणी जार सौजन्य सन्माननीय संतोषजी तारू साहेबांच्या माध्यमातून पाणी जार सौजन्य. यूट्यूब लाईव्ह सौजन्य ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला प्राप्त झालेला आहे ते सागरदादा पाबळे आणि निलेश दादा काळे. चहा आणि नाश्त्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे ते सौजन्य आपल्याला मिळालेलं आहे ते दीपंकर काळे सर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय चहा आणि नाश्त्याची व्यवस्था. त्याचबरोबर साऊंड सिस्टीम रॉनी शिवरकर यांच्या माध्यमातून साऊंड सिस्टीम, तर बॉल आणि स्टंप सौजन्य आशिष धोंडे यांच्या माध्यमातून बॉल आणि स्टंप सौजन्य आपल्याला प्राप्त झाले. तर सर्व टीमसाठी आशिष देंडे यांच्या माध्यमातून बॉल आणि स्टंप सौजन्य, तर रील्स आणि ड्रोन सौजन्य संदीप लोखंडे. तर सर्व टीमसाठी मेडल सौजन्य रवींद्र शेलार, तर समालोचन सौजन्य यांच्या माध्यमातून मिळाले ते अजितदादा हंबीर. त्याचबरोबर ग्राउंड सौजन्य ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला मिळालेलं आहे ते सागरदादा बाळासाहेब कांचन, ॲडव्होकेट सन्माननीय शुभम भाऊ खोमणे, सन्माननीय नानासाहेब गोरे, विजय भाऊ गोते यांच्या माध्यमातून ग्राउंड सौजन्य या स्पर्धेसाठी प्राप्त झालेलं आहे. तर अंपायर आणि स्कोरिंग सौजन्य निखिलसाठी स्वामी समर्थ एंटरप्राइजेस आणि विशेष सहकार्य अजिंक्य स्पोर्ट शंकर भाऊ वायकर यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी आपल्याला मिळालेलं आहे. मॅचकडे जाऊयात आपण. पहिला सामना सुरू झालेला मैदानावरती टॉस जिंकला होता टीम खेड संघानं क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी पीसीएमसी फोटोग्राफर संघाची मैदानावरती दाखल झालेली, एका बाजूला सुमित दळवी आणि विक्रांत पांचाळ ही सलामीची जोडी आपण पाहतो मैदानावरती दाखल झाली. तर पहिलं षटक टाकण्यासाठी मात्र गोलंदाजी मार्कवरती प्रदीप कोरडे गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. ओम नमो शिवाध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय सुसौभ्यते आत्मरूपा देवा तूची गणेशू सकल मती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासो अवधारी रामकृष्ण हरे. छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा देह राजियाचा प्राण योगियाचा मूळ कैलासाची ऐसा राजा. मातीसाठी रक्त सांडतो युद्ध मांडतो ऐसा राजा जीव लावतो जीव वाहतो जीव रक्षितो ऐसा राजा. त्या महान छत्रपती शिवरायांना प्रथमतः मानाचं वंदन. सुंदर फटका होता विक्रांत पांचालच्या बॅटमधून, चेंडू सीमारेषा बाहेर आलाय. 4 मिळाल्यात, चौकार. सुद्धा आपण पाहतो पुढे जाताना पाहायला मिळतो आपल्याला. 6 धावा धावफलकावरती आहे. खरं तर पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकात माहिती आहे फलंदाजांना गॅपमध्ये फटके खेळल्यानंतर धावा आपोआप मिळणार आहेत आणि तोच प्रयत्न आतापर्यंत मैदानावरती. मात्र पहिले 3 चेंडू जर आपण पाहिले ना, प्रदीप कोरडेनं अचूक टप्प्यावरती ठेवले होते, ज्यामध्ये एक झेल सुद्धा आपण पाहतो पाठीमागे निसटलेला आहे. एक जीवनदान देखील आपण पाहतोय फलंदाजाला मैदानावरती मिळालंय आणि त्या जीवनदानाचा फायदा पुढे कशा प्रकारे घेतला जातोय हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटक संपलं पहिलं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची सांगता होईल मैदानावरती. पूर्णविराम आहे पहिल्या षटकाला. धावफलकावरती कुठलाही गडी बाद नाहीये. पीसीएमसी फोटोग्राफर 7 धावा धावफलकावर.
नियंत्रित गोलंदाजी होती पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. तर षटक क्रमांक 2 ला मैदानावरती आता सुरुवात होईल, प्रारंभ होईल दुसऱ्या षटकाला. आणि पाहिजे आता दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती कोणाला आणलं जाणार आहे. कारण 5 षटकांची मॅच म्हटलं की जिथे 2 षटक ही पॉवर प्लेची आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. आणि पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सुनील घनवट गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाची जबाबदारी सुनील घनवटनं स्वतःकडे घेतलेली. पहिला चेंडू वेगवान होता, बॅट उभी केली, फक्त जो चेंडू पायाकडे येत होता त्याला पुढे ढकलून दिलं, मात्र धाव मिळाली नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळालेला आहे. अचूक टप्पा फार महत्वाचा आहे की पॉवर प्लेचं षटक टाकायचे तर अचूक टप्प्यावरती तुम्हाला गोलंदाजी करावी लागणार आहे. यावेळेचा चेंडू अक्रॉस द बॅट खेळलाय मिड विकेटला, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा मात्र इथे धावून पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. विक्रांत पांचाळच्या बॅटमधून 2 धावा आल्या आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे जातो. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुमित दळवी विक्रांत पांचाळची जोडी सलामीसाठी आपण पाहतो मैदानावरती पीसीएमसी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. मिड विकेटला फटका होता, थोडंसं फंबल आहे, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, मात्र बॅकअप होता पाठीमागे. सहजपणे चेंडू अडवला सीमारेषेवरती, तोपर्यंत 2 धावा. म्हणजे क्रिकेटमध्ये फक्त षटकार चौकार नाही तर एकेरी दुहेरी धाब्यांना सुद्धा तेवढंच महत्व हे पुन्हा एकदा मैदानावरती विक्रांत पांचाळनं दाखवून दिलेलं आहे. आणि एकेरी दुहेरी धावा घेत आपण पाहतो धावफलकाला तो पुढे घेऊन जाण्याचं काम मात्र मैदानाच्या आतमध्ये करतोय. बॉलच्या मिरिटवरती फलंदाजी, मोठे फटके हवेतून तो फटके खेळत नाही तर मैदानात समांतर फटके खेळायचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. कारण मैदानात समांतर जेवढे फटके तुम्ही खेळणार आहात ना ते सगळे फटके तुमचे सुरक्षित आहे. थोडासा शपल आणि काहीतरी थोडंसं वेगळं या बॉलवरती करायचा प्रयत्न राहिला होता, मात्र बॅट आणि चेंडूचा कुठेही संपर्क नाहीये. सरळ चेंडू मागे निघून जातो यष्टीरक्षकाकडे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानावरती आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. खरं तर तिसरं पर्व या स्पर्धेचं आपण सगळेजण पाहतोय. हवेली तालुका फायटर्स फोटोग्राफर असोसिएशनच्या मान्यतेनं आपण पाहतोय स्पर्धा आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेली आहे. 1 दिवसाचं आयोजन आहे, म्हणजे कामातलं जे काय व्यस्त शेड्यूल आहे सगळ्यांचं आहे, मात्र त्या कामातून सगळ्यांनी वेळ काढला आणि या स्पर्धेसाठी आपण पाहतो एक सुंदर असं आयोजन केलं. सगळ्या खेळाडूंना एकत्रित आणण्याचं काम मात्र हवेली तालुका फायटर फोटोग्राफर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. षटक संपलं जाईल मैदानावरती पुन्हा एका यशस्वी षटकाची सांगता होते. या षटकात देखील आपण पाहतो अप्रतिम गोलंदाजी, मला वाटते 7च आले आहे षटकामध्ये. आणि पॉवर प्लेची 2 षटकं आपण पाहतो मैदानावरती संपली. 14 धावा धावफलकावरती. विकेट जरी मिळाले नसल्यानं पहिल्या 2 षटकांमध्ये तरी गोलंदाजीमधून धावा रोखण्यासाठी आपण पाहतो प्रयत्न अतिशय दर्जेदार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. कारण पॉवर प्लेच्या षटकात 7-8 धाव्यांचं षटक टाकणं म्हणजे सोपी गोष्ट अजिबात नाही. कारण आम्ही अनेकदा सांगितलेलं आहे की पॉवर प्लेची षटकं ही फलंदाजांना धावा मिळून देणारी षटकं असतात. अशा परिस्थितीवर मात करत आपण पाहतोय गोलंदाजांनी मात्र आतापर्यंत अधिराज्य मैदानावरती गाजवलेलं आहे. आणि त्यांच्या गोलंदाजीमधून आपण पाहतोय अचूक टप्पा नियंत्रित गोलंदाजी इथे क्रिकेट रसिकांना त्यांनी दाखवलेली आहे. यावेळेचा चेंडू षटक क्रमांक 3 ला सुरुवात होणार आहे मैदानावरती आणि तिसरं षटक टाकण्यासाठी दत्ता थिगळे आलाय गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एक नवीन गोलंदाजाला पुढे आणलेला आहे तिसऱ्या षटकासाठी. यावेळेचा चेंडू फुलटॉसच होता, मात्र वेगानं बीट केलंय ते. कारण फुलटॉस चेंडू म्हणजे फलंदाजांसाठी मोठी मेजवानी राहते. अशा परिस्थितीत फुलटॉस चेंडू बॅटवरती आलेला नाहीये आणि संधी होती खरं तर. फुलटॉस चेंडू म्हणजे तुमच्यासाठी एक मेजवानी राहते, मात्र फलंदाजाला त्याचा अंदाज आला नाही. एकच धाव मिळाली ती लेग बाईटच्या स्वरूपात आहे. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे गेलाय. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर गोलंदाजी दत्ता थिगळेच्या माध्यमातून अचूक टप्पा पुन्हा मैदानावरती पाहायला मिळतो तिसऱ्या षटकामध्ये. सलामीवीरांना पुढे पाठवलं, मात्र जी अपेक्षित कामगिरी त्यांना करायची होती ती अजून तरी मैदानावरती करता आलेली नाहीये. एक चौकार जर सोडला ना तर बाकी धावा धावून घेतल्यात, मात्र मोठ्या फटक्यांपासून नाहीतर आता धावांपासून सुद्धा वंचित ठेवले दत्ता थिगडेने या षटकामध्ये. वेग जास्त अजिबात नाही, कुठे चेंडूवरती वेग अजिबात दिसत नाही, मात्र जो काय अचूक टप्पा निवडलेला आहे ना तो फार महत्वाचा आहे. अनेकदा सांगतो आम्ही की तुम्ही
चेंडू किती वेगाने टाकता याला महत्व नाही, तुम्ही अचूक टप्प्यावरती चेंडू टाकत त्याच्यावरती व्हेरिएशन कसं करताय फार महत्वाचं आहे. म्हणजे चेंडूला थोडीशी फ्लाईट दिली जाते, चेंडू थोडासा उतरत खाली येतोय आणि हा चेंडू फलंदाज सुमित दळवीला समजणं थोडंसं अवघड आहे. आणि शेवटी आता संघनायकाला पर्याय पुढे आणावा लागला की सुमित दळवीला रिटायर्ड आउट करावं लागलं आणि आता नवीन फलंदाज आता मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोणी नवीन फलंदाज? अक्षय कातोरे नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होणार आहे. अक्षय कातोरे. यावेळेचा चेंडू फुलटॉसच होता, मात्र फाईन लेग क्षेत्ररक्षक आपण पाहतो पुढे तैनात आहे. षटक संपलं मैदानावरती. 3 षटकांचा खेळ आपण पाहतो मैदानावरती संपला. तर या षटकात फक्त एकच धावेचं षटक टाकलं दत्ता थेगडेनं. सुंदर गोलंदाजी मैदानावरती अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती पीसीएमसी संघाचा धावफलक आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. आणि या षटकात 1 धाव आली, ती लेग बायची होती. त्यामुळे मी म्हणेल गोलंदाजांनी जी काही गोलंदाजी केली ती अतिशय अप्रतिम आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालेली आहे. षटक क्रमांक 4ला सुरुवात होणार आहे मैदानावरती आणि 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुनील घनवटला आणलंय पुढे. याआधी एक षटक टाकलेले सुनील घनवटनं 7 धाव्यांचं षटक आपल्या सगळ्यांना मैदानावरती पाहायला मिळालं. तर आता पुन्हा या षटकामध्ये पाहायचंय फुल लेनचा चेंडू होता, क्रॉस द बॅट खेळलेला फटका, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आपण पाहतो पुढे तैनात करून ठेवलेला आहे. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण मैदानावरती आपण पाहतो ना टीम खेड संघाचं, इकडे डीप एक्स्ट्रा कव्हर उभा आहे, डीप लॉंग ऑफ आहे, डीप लॉंग ऑन उभा आहे, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग, असं क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती आपल्याला पाहायला मिळतं. आणि तिसाड सर्कलला जे क्षेत्ररक्षण आहे, मग शॉर्ट थर्ड मॅन आहे, शॉर्ट फाईन लेग उभा आहे, डीप कव्हर शॉर्ट कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतो उभा करून ठेवलेला आहे आणि शॉर्ट मिड विकेटमध्ये सुद्धा एक क्षेत्ररक्षक आपण पाहिलेला आहे. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण मैदानावरती राहिलेलं आहे. मोठे फटके पूर्णपणे मैदानावरती थांबले, धावा मैदानावरती थांबलेले आहेत. दिवस जरी पावसाळ्याचे असले तरी धाव्यांसाठी दुष्काळ आहे मैदानावरती, कारण धावा पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये रोखल्या गेलेल्या आहेत. पायबंद धावसंख्येला गतिरोधक आडवे आलेले आहेत आणि पूर्णपणे आपण पाहतोय बेसन आवळण्याचं काम मात्र गोलंदाजांनी केलंय. काय गोलंदाजी आतापर्यंत, खेड संघाच्या प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक करावं लागणार आहे. फुल टॉस चेंडू होता, डाऊन दी ग्राउंड खेळला, डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतो सीमारेषेवरती दत्ता चेंडू अडवतोय. एकच धाव इथे प्राप्त होणार आहे. यानंतर आवाज दिला आम्ही टीम हवेली फायटर्स आणि कात्रज या 2 टीम मध्ये यानंतरची मॅच होणार आहे. दोन्ही संघटना तयार थांबा, यानंतर टॉस करायचा आपल्याला. सुंदर फटका लॉंग ऑफला उडवलाय, मात्र काय कमालीचं क्षेत्ररक्षण आहे सीमारेषेवरती. झेल टिपलाच होता, मात्र शेवटच्या क्षणी आपण पाहतो स्वतःवरचं नियंत्रण त्याला मिळवता आलं नाही आणि चेंडू सोडून द्यावा लागला. मात्र धावा अडवल्या, त्यासाठी कौतुक करणार आहे आम्ही त्याचं. जवळपास आपल्या टीम साठी त्यानं 5 धावा अडवलेल्या आहेत. एक धाव किती महत्वाची असते, तर 5 धावा त्यानं आपल्या टीम साठी अडवल्यात. पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड अलॉंग दी कार्पेट, मैदानावरचं गवत कापत चेंडू आलाय पुढे, लॉंगॉन लाडवला चेंडू. 1 धाव इथे प्राप्त होईल आणि याच बरोबर षटक देखील मैदानावरती संपलं जाईल. 4 षटकं संपलीत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पीसीएमसी फोटोग्राफर 21 रन, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचं आणि अंतिमचं षटक मैदानावरती आता सुरू होईल आणि पाहिजे शेवटच्या षटकासाठी एक नवीन गोलंदाज पुन्हा पुढे आणला जाईल, सुशांत पाचरणे. सुशांत पाचरणे गोलंदाजी मार्गवरती शेवटच्या आणि अंतिमच्या षटकाला आपण पाहतो मैदानावरती सुरुवात होणार आहे. एकवीस धावा धावफलकावरती पाहतोय आपण. यावेळेचा चेंडू लोअर फुल टॉस उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक आपण पाहतो चेंडूच्या खाली होता, अंदाज आला नाही, खूप लांबून धावत यायचं होतं, मात्र अडवला जाईल चेंडू सीमारेषेवरती. एक चौकार आलाय, तो मोठा फटका मी बघितला सुरुवातीला, मात्र त्यानंतर कुठेही मोठा फटका फलंदाजाला खेळू दिलेला नाही. अक्षय कातोरे, विक्रांत पांचाळ ही जोडी, विक्रांत पांचाळची फलंदाजी जर आपण पाहिली ना तर 11 चेंडू आतापर्यंत विक्रांत पांचाळनं खेळलेले आहेत आणि 11 मध्ये 13 बनवलेले आहेत.
तर पाहिजे आता इथून पुढे अक्षय कातोरे कशा प्रकारे धावफलकाला पुढे घेऊन जाणार आहे. सुंदर फटका मिड विकेटला, एक टप्पा घेत चेंडू सीमा पार, 4 धावा. थँक्यू डीजे. चौकार आलाय, चौकाराबरोबर धावफलक सुद्धा पुढे जातो. 27 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. माहिती आहे शेवटचं षटक आहे, शेवटच्या षटकामध्ये धावा अपेक्षितच आहेत, मग त्या कशा येऊ द्यात, एकेरी दुहेरी असू द्यात किंवा मोठ्या फटक्यांनी धावा अपेक्षित आहेत आणि त्या धावा घेण्याचा प्रयत्न मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा धावून घेतल्या होत्या, त्यामधले एक शॉट आहे, त्यामुळे एकच धाव इथे प्राप्त होणार आहे आणि एका धावेनं धावफलक मात्र पुढे जातोय. 28 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातले अजूनही 3 चेंडू टाकायचे सुशांत पाचरणेला. एक चौकार्या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालेला आहे. अखूट टप्प्याचा चेंडू पूल केलाय मिड विकेटला, हवाई सफर, चेंडू सीमा शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय मोठे फटके क्रिकेट रसिकांना मैदानावरती पाहायला मिळाले, ते दृष्टीपटलावरती पडलेले आहेत आणि या 6 धाब्यांनी धावफलक मात्र पुढे गेलाय. 34 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा सुंदर फटका, डीप लॉंग ऑनला होता फटका, चेंडू अडवला जाईल सीमारेषेवरती. सुनील, सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एक धावे ते प्राप्त होते आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे 35 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. शेवटचा एक चेंडू टाकायचा. या षटकात आतापर्यंत 14 आलेले आहेत, म्हणजे आतापर्यंत ज्या 4 षटकांमधली गोलंदाजी पाहिली ना आपण, कुठल्याही गोलंदाजानं दुहेरी अंकामध्ये धावफलक खर्च केला नाही. यावेळेचा चेंडू लॉंग लेगला आहे. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आपण पाहतो चेंडूवरती येईल. 2 धावा इथे धावून आपण पाहतो पूर्ण होणार आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि याच बरोबरीत पहिला डाव मात्र आपण पाहतो मैदानावरती संपला. प्रथम फलंदाजी करत असताना पीसीएमसी संघानं बनवल्या 37 धावा, तर खेड संघासमोर 38 धावांचं आव्हान मात्र उभं केलेलं आहे. चला यानंतरच्या सामन्याचा टॉस करायचा आपल्याला. हवेली फोटोग्राफर आणि कात्रज फोटोग्राफर अशा 2 टीममध्ये यानंतरचा सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. मी विनंती करतो दोनही संघ नायकांना की आपण टॉससाठी यायचंय.
वरतीचं बॉलर नेम रोशन रिकीबे. रोशन रिकीबे पहिलं षटक टाकण्यासाठी आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. 30 चेंडू 38 म्हणजे रिक्वायर्ड रन रेट प्रति षटकामागे 7.6च्या सरासरीनं धावा मैदानावरती बनवायच्या आहेत. मात्र पाहूयात, दिसायला जरी 38 धावा कमी वाटत असल्या तरी लढण्यासाठी खूप आहेत. पीसीएमसी फोटोग्राफर संघ या धावा अडवण्यासाठी प्रयत्न मैदानावरती करणारे. मात्र पहिला चेंडू डीप लॉंगॉनला खेळलाय. खरं तर बाउन्स चांगला होता, समोर खेळायचा प्रयत्न राहिलाय. फलंदाज सुनील घनवटच्या माध्यमातून एक धाव इथे प्राप्त होणार आहे. माहिती जास्त रिक्सी फटके खेळण्यापेक्षा एकेरी दुहेरी धाब्यांनी हा धावफलक सहजपणे पार होणार आहे. मात्र तुमची मानसिकता सगळं काय सांगून जाईल मैदानावरती की जरी मी सांगितलं की धावा कमी असल्या तरी प्रतिस्पर्धी संघ क्षेत्ररक्षण करणारा कशा प्रकारे मैदानावरती लढणार आहे यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून राहतील. यावेळेचा चेंडू खराब आहे, वाईट बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला आहे, जो उजव्या स्टंपच्या खूप बाहेर ठेवला होता. एक अवंतर स्वरूपाची धाव मिळणार आहे आणि अवंतर धावेच्या साह्यानं धावफलकात वाढ होईल. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे धावा कमी येत ना त्यावेळेस अवंतर धावेंवरती तुम्हाला पायबंद घालावे लागतील. त्या धावा कुठेतरी थांबवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न सातत्यानं करावे लागणार आहेत. आज प्रयत्नांशिवाय यश या जगात कुणाला मिळालेलं नाहीये. सातत्य खूप महत्त्वाचं असतं आणि क्रिकेटच्या मैदानावरती आपण पाहतो ज्या खेळाडूमध्ये सातत्य आहे तेच खेळाडू आपण पाहतो टेनिस क्रिकेटच्या पटलावरती स्वतःचं अधिराज्य गाजवताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. थोडासा मागे सरकत खेळायचा प्रयत्न आधी स्टेप आउट केला होता. पहिल्या टप्प्याचा अंदाज घेतला की बॉल थोडासा शरीरावरती येतोय, बाजूला आणायचा प्रयत्न केला. मात्र बॅट आणि चेंडूचा कुठेही संपर्क नाहीये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालेला आहे. म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये जशास तसं प्रत्युत्तर दिलेले खेड संघाला. आणि पहिलं षटक रोहन ज्या प्रकारे टाकतोय यास बिग हिट केलाय, स्क्वेअर लेगला उडवला चेंडू. मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. सीमा रेषेवरती आपण पाहतो चेंडू अडवला जाईल. जरी झेल झाला नसला तरी क्षेत्ररक्षणासाठी प्रत्येकानं त्याचं कौतुक केलं. टाळ्या त्यासाठीच वाजल्या गेल्या. ज्यावेळेस तुम्ही मैदानावरती अशा प्रकारे चांगली कामगिरी करणार आहात टाळ्या तर वाजतील, मात्र त्या टाळ्यांबरोबर तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढला जाईल. आणि क्रिकेट खेळामध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करायची असेल तर तुमच्याकडे आत्मविश्वास असलाच पाहिजे. कारण आत्मविश्वासाशिवाय तुम्हाला मोठं काही जिंकता येत नाही. मोठं काही जिंकायचं आहे ना तर आत्मविश्वास स्वतःमध्ये आधी निर्माण करा. कारण आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे तुमची की जी तुम्हाला पायथ्यावरून यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाणार आहे. कारण क्रिकेटच्या पटावरचा आज यशस्वी राजा होऊन जर तुम्हाला वावरायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम तुमच्या सोबत तुम्हाला ठेवायचा आहे. त्यामुळे आत्मविश्वासाने खेळायचं आहे मैदानावरती. तो आत्मविश्वास तुमच्या क्षेत्ररक्षणामध्ये असेल, तो आत्मविश्वास तुमच्या गोलंदाजीमध्ये असेल, तो आत्मविश्वास तुमच्या फलंदाजीमध्ये असेल. या सगळ्या गोष्टी यास पुढे एकदा बिग हिट केलाय. मिड विकेटला फटका तर फसलेला आहे. एका हातानं झेल घेण्याचा प्रयत्न चुका होत आहेत, तोटा सहन करायचा आहे. 4अजून 29 धाब्यांची गरज आहे. तर षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल वैभव खोटे. वैभव खोटे गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाची जबाबदारी. आणि एकदा का जबाबदारी खांद्यावरती पडली की पावलं सुद्धा आपोआप संघर्ष करू लागतात. आणि क्रिकेटच्या मैदानावरती आपण पाहतोय तुम्हाला संघर्ष हा विजयासाठी करावाच लागणार आहे. कारण इथे पराभूत झाला तर पुन्हा संधी नाहीये. कारण नॉकआउट स्टेजला आपण खेळतोय, नॉकआउट फेरी आहे. त्यामुळे आपण पाहतो की जिंकायचंच आणि जिंकल्यानंतरच तुम्ही पुढे जाणार आहात. पराभव झाल्यानंतर या स्पर्धेचा रामराम घ्यायचा आहे, या स्पर्धेचा निरोप तुम्हाला घ्यावा लागणार आहे. त्यामुळे या मॅचमध्ये तुम्हाला चांगली कामगिरी विजयासाठी करावीच लागणार आहे. स्पर्धेत आपलं स्थान जर कायम टिकून ठेवायचं असेल तर तुम्हाला चांगलीच कामगिरी करावी लागेल. कारण जे टोटल 10 संघ खेळणार आहेत. यानंतर हवेली कात्रज समोर येतील, त्यानंतर जुन्नर आणि चाकण संघ समोर येतील, त्यानंतर संभाजीनगर आणि शिरूर संघ पुढे येतील. असे टोटल 10 संघ या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यावेळेचा चेंडू स्क्वेअर लेगला उडवला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टेकन.
खेड फोटोग्राफर संघाला बसलेल्या आहे मैदानावरती आणि पाहिजे आता नवीन फलंदाज मैदानावरती सुशांत पाचरणे, सुनील घनवट सोबत नवी भागीदारी मैदानावरती विजयासाठी नवी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये उभी करण्यासाठी दाखल झालेला आहे. एक धाव मिळणार इथे एका धावेच्या सह्यानं. धावफलक मात्र पुढे जातोय. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 21 चेंडू आणि 27 धावा असं जे काही विजयाचं समीकरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतंय. यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतो या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण मैदानावरती संपन्न करणार आहे. ही मॅच संपल्यानंतर आपण पाहतोय सगळे खेळाडू मैदानावरती येतील, मान्यवर देखील मैदानावरती येतील आणि या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण मैदानावरती संपन्न करणार आहोत. लागोपाठचे 2 चेंडू आपण पाहतोय इथे निर्धाव स्वरूपाचे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले. सुंदर गोलंदाजी या षटकात वैभव खोटेच्या माध्यमातून मैदानावरती खरं तर पाहायला मिळालेले आहे. लेन बॉल चांगला चेंडू होता. अक्रॉस द लाईन खेळायचं त्या चेंडूला मात्र टप्प्याचा अंदाज नाहीये. फलंदाजाला आला आणि सरळ मागे यष्टीरक्षकाकडे चेंडू निघून जातोय. निर्धाव चेंडू बरोबरीत षटक देखील आपण पाहतो मैदानावरती संपलं जाईल. 2 षटकं संपलीत मैदानावरती. या षटकामध्ये कंजूशी गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाली वैभव खोटेच्या माध्यमातून. अक्षरशः पॉवर प्लेच्या षटकांमध्ये वैभव खोटेनं फलंदाजांना खोटं ठरवलं. तर षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. विक्रांत पांचाळ गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर विजयाचं समीकरण जर आपण पाहत होतो तरी बदललंय मैदानावरती. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये अजूनही आपण पाहतोय 27 धावा हे विजयाचं समीकरण आहे. म्हणजे सुरुवातीचं रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला तर 7.6च्या सरासरीने धावा घ्यायच्या होत्या. मात्र पॉवर प्लेचे दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या आणि त्यामुळेच आपण पाहतोय त्या सरासरीमध्ये बदल झाला. आता इथून पुढे प्रति षटकामागे 9 धावा तुम्हाला मैदानावरती घ्याव्या लागणार आहेत. तर पाहिजे या षटकामध्ये तिसरं षटक मैदानावरती जी बंधनं होती क्षेत्ररक्षणावर ती बंधनं आता मोडलेली आहेत, कारण 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती उभे राहणार आहेत. विक्रांत पांचाळ गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला इथे पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू वाह आउटस्टँडिंग, काय सुंदर फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला आहे. विलोभनीय आनंद. सहा आल्यात आणि या 6 धाव्यांबरोबरीत आपण पाहतो धावफलक सुद्धा पुढे जाताना पाहायला मिळेल. 17 धावा. पुढचा चेंडू नो बॉल आहे. खेळपट्टीच्या बाहेर आउट ऑफ द क्रीज होता हा चेंडू आणि पंचांनी मात्र नो बॉलची गोष्ट इथे केलेली आहे. तर पुढचा चेंडू मात्र फ्रीड आहे आणि पाहायचं एक संधी मिळाली ती म्हणजे सुशांत पाचरण्यासाठी संधी आहे. आज तुम्ही मैदानावरती उतरलायत ना, आज प्रत्येकाला संधी आहे. मात्र फक्त ती तुम्हाला ओळखता आली पाहिजे, कारण ही संधी चोरपावलानं येते आणि चोरपावलानं निघून जाते. योग्य वेळी ज्याला संधी ओळखता आली त्यालाच त्या संधीचा फायदा झालेला आहे. पाहिजे आलेली संधी ती गमवायची का त्या संधीचं सोनं करायचं हे तुमच्या हातामध्ये. आणि पाहिजे ही फ्रीडची संधी आहे, त्या संधीचा फायदा कशा प्रकारे मैदानावरती घेतला जातो. थोडासा बॅकफुटला खेळाय. लॉंग ऑफला हा फटका. एक धाव फक्त इथे प्राप्त. पुन्हा नो बॉल. नो बॉल इथे पंच कळवत आहेत आणि 1 धाव धावून घेतली. 9ची 1 अशा टोटल 2 मिळाल्यात आणि पुढचा चेंडू पुन्हा फ्रीड आहे आणि त्या चेंडूवरती पुन्हा एक नवीन संधी तुमच्याकडे आलेली आहे. आणि पाहिजे आता फ्रीडच्या चेंडूवरती मैदानावरती फलंदाज काय करणारे सुनील घनवट. 8 चेंडूंचा सामना केलाय सुनील घनवटनं आतापर्यंत 7 बनवल्यात. मात्र सुशांत पाचरण्यानं 4 चेंडूमध्ये 8 धावा. सुंदर फलंदाजी आतापर्यंत मैदानावरती पाहायला मिळालेली आहे. विक्रांत पांचाळ पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं एक मॅसिव्ह हिट मैदानावरती पाहायला मिळाला. त्यानंतर पुढचे 2ही चेंडू खराब टाकलेले आहेत, जे नो बॉल आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाले. थोडासा मागे जात कट केला हा चेंडू. आतली कट घेत आपण पाहतोय शॉर्ट थर्ड मॅन मध्ये अडवलं जाईल
एक धाव इथे मिळणार आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जातो. 21 धावा धावफलकावरती. जर समीकरण बदललंय मॅच मधलं. शेवटचे 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय अजूनही 17 धाव्यांची गरज आहे. यास बिग हिट, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, मात्र बॉल घेऊन क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर आलाय. बाहेर आचरणेनं मैदान अशांत करून टाकलं आणि काय सुंदर फलंदाजी त्याच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. लागोपाठचे 2 षटकार मैदानावरती, मात्र विकेट. फलंदाज इथे बाद होईल. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये. खेड फोटोग्राफर संघाला दुसरा धक्का. जो सुशांत मैदानावरती आग ओकत होता त्याला शांत केलंय. धावफलकावरती 33 धावा आहेत. 13 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आणि यास बिग हिट, 6 धाव्यांनी सामना फिनिश करून टाकला. या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्यामुळे पराभूत होणारी टीम आपण सगळ्यांनीकडे मंचाकडे यायचंय. आपल्याला मेडल देऊन या ठिकाणी प्रत्येकाला सन्मानित केलं जाणार आहे. पीसीएमसी संघ विनंती आपल्याला सगळ्यांनी आपण मंचाकडे इकडे या. प्रत्येक खेळाडूला आपण एक मेडल देऊन या ठिकाणी सन्मानित करणार आहे.